वेगवेगळे रेल्वे स्टेशन्स असतील त्याचं कायापालट करण्याचं काम हे रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी होणार आहे। आणि आज त्यासाठी आपण सगळे लोक जे आहोत या ठिकाणी उपस्थित झालो। या कार्यक्रमाला एडीआरएम साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, त्याचबरोबर रमाकांतजी मडवी असतील, वाघोले असतील, मनीषजी असतील, समोर बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कॉम्पिटिशंस में यहाँ पर भाग लिया। ड्राइंग कंपटीशन हो, ऐसे कंपटीशन हो, अलग अलग चित्र जो है यहाँ पर बनाए गए हैं। आज या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे वेगवेगळ्या स्टेशनचं जे आहे या ठिकाणी भूमिपूजन करणार। त्यामध्ये आपल्या या मतदारसंघातील दिवा रेल्वे स्टेशन असेल, तर शहाड रेल्वे स्टेशन असेल आणि मुंब्रा रेल्वे स्टेशन असेल। परिस्थितीमध्ये होता की दिवामधून रेल्वेवरतून माणूस उतरला, रेल्वेमधून तो डायरेक्ट त्या ट्रॅक वरती जायचा, दोन्हीकडून ट्रॅक वरती जायचा, अशी परिस्थिती होती दिव्याची। पण आज दिव्यामधून जेव्हा हा मनुष्य डोंबिवलीतला प्रवास करतो, दिवा स्टेशन मध्ये लागतो, तेव्हा दिवा स्टेशन एक भव्य दिव्य स्वरूपामध्ये जो आहे तो दिवा स्टेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। त्या दिवा स्टेशन जो आहे तो अशा परिस्थितीमध्ये होता की तिकडे काही सुविधा नव्हती। या ठिकाणी नवीन नवीन ग्रह संकुले, वस्ती वगैरे वाढत चालली होती, पण सुविधा आपल्याला मिळत नव्हती त्या ठिकाणी। पण आज दिव्यामध्ये जे आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्टेशन्स, होप प्लॅटफॉर्म्स, सरकते जिने, लिफ्ट वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, सगळ्या लागलेल्या टॉयलेट्स आपण या ठिकाणी केल्या। दिव्यामध्ये आपल्याला जी आहे ती फास्ट ट्रेन, फास्ट लोकल जी आहे थांबवायची होती, ती लोकल देखील या ठिकाणी थांबवायला लागली। आणि दिव्यापासून एक फास्ट लोकल जी आहे या ठिकाणी सुरू करायची आहे, त्याच्यासाठी वारंवार जो आहे तो पाठपुरावा आपण त्या ठिकाणी करतोय। आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जे आहे ज्या काय याच्यामध्ये त्रुटी आहेत, कारण की आपल्याला 5वी आणि 6वी लाईन आपल्यापर्यंत झालेली आहे, म्हणजे कल्याण पासून ते कुर्ल्यापर्यंत, पण त्याच्या पुढे जोपर्यंत आपल्याला ते पूर्णपणे सीएसटी पर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या, तेव्हा जे आहे शटल सर्व्हिसच्या सारखं जे आहे, म्हणजे जशी मेट्रो शटलिंग करते बरोबर एकदम टाइमावरती त्या ठिकाणी चालते, प्रत्येक जाऊन येऊन तेवढाच फेरा होतात त्या ठिकाणी। जेव्हा या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अजून या ठिकाणी फेऱ्या वाढतील। जशी 5वी आणि 6वी लाईन झाली तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या ठिकाणी नवीन एसी लोकल जे आहे ते इंट्रोड्यूस आपण त्या ठिकाणी करू शकलो। आपण कल्याणमध्ये कल्याण यार्ड रिमॉडेलिंग करतोय, तो 450 कोटीपेक्षा जास्त मोठा प्रकल्प आहे की त्याच्यामध्ये सगळ्या लाईन्स सेग्रिगेशन त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजे मेलचं सेग्रिगेशन, लोकलचं सेग्रिगेशन, ह्या लांब पल्ल्यांच्या गाड्या ज्या असतील, फ्रेट असेल, या सगळ्यांचं